हो. अरे काय 2 महिने झाले तुमचा पगार नाही. अरे मी काय करू त्याला, साहेब देत नाही पगार. खर्चाचं वांद होईल, घरात सामान नाही असणे मोठे शाळेची फी 2-2 लाख रुपये शाळेची फी करायची तरी कंची. माझ्या पण डोक्याला टेन्शन, पण करशील काय? खरंच असं वाटतंय हे मोठे शाळेने टाकावं नाही. आपण बोलतो सीबीएसई नाहीये, आपली गव्हर्नमेंटची शाळा चांगली आहे. तुला किती पाल्या बोललो पोरला झेडपीच्या शालन टाकू ये. हे बाजू हा बाजूवाली झारा वचली तर तू पण झारा वचल. अरे बाई माझे जरा चहा बी पाज म्हणा. त्याला खाली चहा चहा पाहिजे पिवाला. घरांचे बाहेर पडताना चहा नको पिवाला. या बाईने मला हैराण केलाय. अरे यानी हे बोलला का लगेच साहेब मी हैराण म्हणजे आवरा हैराण का. पोराला मी बोललो झेडपीच्या शाळेत टाकूया तर नाही, इंग्लिश मीडियम बोलतो. इंग्लिश मीडियम काय इंग्लिश मीडियम नाही. चहा पाहिजे होता. साखर नाही, संपलंय साखर. अगं साखर संपली तर जरासा डोका चालव. डोका चालू. हा डोकं चालतं. अगं ये रे डोका चालव म्हणजे बुद्धी चालव. बुद्धी चालू. बुद्धी कशी काढून चालू. आता मी काय बोलतोय, साखरेची वाटी छे आपला संध्याचे कर नाही तर किशोरचे कर जा. साखर वाटी 2 वाट्या नको, एकच वाटी आण, एकच वाटी आण. नंतरचा नंतर बघू. तुम्ही बसा, मी आलो साखर घेऊन. बाबा आता बाकी डोका बरोबर चालला. संध्याताई. एवढे दागिने. बापरे, एवढे दागिने तुमच्याकडे. संध्याताई मला ना थोडीशी साखर पाहिजे होती. जा किचन मध्ये घे जा. हो घेते. आता आली समजाची साखर आणि मला भेटला त्याच्या. हो काय साखर तर आली, मग तिच्यावर किती दागिने होतील. तेव्हा सुधराची नाही. काय गो काय या दागिना. अरे गोव्याला चाललो गोव्याला. बायका जीन्स घालता आणि टी शर्ट हे दागिने घालून मग काय दागिने करेन ठेवू. त्याला ऐकून करा. गेले टायमाला चोराई असना मोठा ढोराचा लोलवीत नेलता. हा तर सुधारलीच नाही, 4 आण्याची अक्कल नाही आली तुला. दागिनं काढून ठेव गपचूप. कोणच्या उतर देस कोणच्या उद्या त्या बघ तुझा तू पिशवी वाजे का ना ते ताई होते त्या शेजाऱ्यांचे. कवा सुधराल का नाही. बापरे, तिचे गल्या नाचणे गंटन. अजून एक छोटी यार. अगं आपण पण हाणू. बांगड्या. आपण पण हाणू. बांगड्या नाही, बांगडो तिच्याच असला बांगडो. अगं हाणू आपण, कला घाबरतो. आपण पण हाणू. कंची आणायचा एक खर्चाचं वांद. तू एक काम कर, आता साखर आणलीस ना मस्त चहा हाण. नाही मला तिच्याच सारखं दागिने पाहिजे. मला तिच्याच सारखं दागिने पाहिजे. तिचे सारखं दागिने मी कशी आणू. पण काय आपण जेव्हा चोरी करा मला त्याच दागिने पाहिजे. चोरी करा मला नाही. अरे नवऱ्याला चोर बनवता येईल. चोरी बिरी नको सगळं. अगं होईल बरोबर. काहीतरी डोका चालवायचा. डोका चालवल्याशिवाय काही नाही. नुसता डोका चालला त्याला पाय नाही डोक्याला. दागिना असं पण घालून देत नाही. काय फायदा, कला दागिने केले मग ये घरून ठेवा ना. इधर नखरा करा. बापाच नाही येते गोव्याला दागिना कोणचे. हे टेप देस जा गंधावचं माझ्यावर दिले. अखर तलप आली ना जावंच आहे कामाला.
काय आलो 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 करा होतं चावकलं होतं हे दिगंबर दादा अरे काय एवढं कानात तंतन करत हा काय टेन्शन काय टेन्शन 2-2 महिना पगार नाही मग फी भरायची ना पोराची. त्यांना आवरा काय टेन्शन करायचा हा आवरा काय टेन्शन टेन्शन म्हणजे 2 महिने पगार नाही फी भरायची कंची पोराला शाळेमध्ये. बस बस हा वगैरे तुम्हाला बोललो मी हा ते पोरानं मराठी शाळेत टाका नाही तुम्हाला इंग्लिश शाळा पाहिजे हा अहो इंग्लिश काय आता तर दुसरा काय काय पिशाचा भरलाय तिला. काय ती व्हायला? बोलते दागिनं पाहिजे म्हणा दागिनं असं करे पाहिजे ना सोना पाहिजे नाना पाहिजे ना असे गंठणी पाहिजे बोलते मला. अरे ठणठण बनवला गंठण बोलून. अरे फी भरायला पैसे नाही सांगतात ना दागिनं दिला कंची करची आता काय बोलायचं माझं तर डोकं काही चालू नाही. जाऊ दे मामा आपले दिगंबर दादा हा. चहा आहे का चहा अरे रंजिता अगं सत्य मामाला आई. मागव 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 चहा चहा आहे ना काय चहा एक कप आहे तुम्हाला प्यायचं प्या नाही तर त्यांना द्या. आता काय करायचा तो अगं एकच पिऊ आता मग मला नाही वाटत जे मी जाईन कॅन्टीन मध्ये पिईन. आता काय करायचा मग आता काय करशील काय तर काय करायचं डोकं माझं काही चालू नाही. वा. बायको काही डोकं चालविल त्यास. चालवेल चालवेल तुझी बायको लय हुशार आहे बाबा जाम हुशार आहे हा हुशार आहे म्हणून तर तिच्या प्रेमान पडलेलो मी. बरोबर बायको मिळले तुला तू काय टेन्शन घेऊ नको तू बघ आता हा त्याच्या पुढे काय घडल ना ते बघत राहायचो आता म्हणजे तुम्ही भविष्यवाणी. अरे रंजिता नाही, जो कोप आहे चल मी आपण जाते, जातो. मी जाते. नाही, नाही, मी बायको बोलते. दिसाली. पावसात चल. ए बाबा ए, चल ती भांडी फेकून मारायची झेल्यान चहा पाहिजे याला तर रोज सकाळी सकाळी येतो चहा मागायला या याच्याच मला माझी साखर कपताय यायचाच बाजूचं यो येतय तो येतय न ती जाडी साखर मागायला गेली काय जा जे नीचे डब्यात आवची साखर नवरच धावगीनो 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 काय माहिती हो ताई आम्ही गोव्याला चाललो ना हा इधर दागिनं बघशाल का आमचं हे या आतमध्ये या दागिने काय करायचं आहेत ठेवा जरा तुमच्याकडे आम्ही गोव्याला हे नाही आला परत हा 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 चालेल 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 सांभाळून ठेवा हा 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 सावकाश जावा हा. खूप मज्जा करा हो, हो. 10-15 दिवस राहा हा हा हा? चला जरा हे सांभाळू ना हो हो तुम्ही टेन्शन घेऊ नका जा हम्म. जा अगे चाल लवकर. तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही दुनियाभराची आकडा मला शिकवतात बॅग कोण पुशेल अशी माकडे बॅग घेतलाय अरे बॅग तर पुसलीच नाही मी. काय आहे बघा चला तर रस्त्याने कोणता तरी कपडा जेव गाडी चालू पुसूचा टाइम झाले चल चल. चला चला लवकर नेहमी उशीर होतो तुमच्यामुळे कधी लवकर करत नाही माणूस. चालायला नको काही नको हालाला नको नुसतं गजत पटापट चल. हा चालतंय कुठे चालले गोव्याला गोव्याला चालले मस्त काय बोललात कवा मी काय बोला तिला नेतय ना ते गोव्याच्या समुद्रानच बुरवतय सगळा समुद्र आटला ना तरी चालू ढोल निसतात वाजत असतात अख्खे दिवस. भाऊ काय बोललात तुम्ही तुम्ही काय ऐकलं का? हो चला चल इथे बघितलं हो बघितलं ना. काय बघितलं गेले गोव्याला हो चल ना तुला पण नेतो ना गोवाला हो. तुला दुबईला घेऊन जातो ना हो. हेलिकॉप्टर आणतो. गोवा आणि दुबई नुसतं कल्याण आणि डोंबिवली हेच आहे माझ्या माझ्या नशीब बापानी एसीच्या बाहेर नाही आणला तू दुबईची बोलतो चल तुला घेऊन पुढं. अरे आता बस करा चला ना लवकर. सांग चला चला. बापरे 1 2 3 4 5 6 एवढी मोठी गंठण स्वामी माझ्या नशिबात कधी येईल असली मोठी गंठण
मला पण जाम हाऊस आहे. असलं मोठं कोडं घालायला मला को भेटल. स्वामी मला पण आईचीच घंटण हार आणि हे सगळं पाहिजे हा स्वामी. कोण आहे? कोण अरे दरवाजा उघड. तुम्ही? कशानं? इथं बस, इथं बस. काय आला? काय कंची आणलास? काय त्या डान्स करताय का काय? हो, तुम्ही गप्प बसा, बघा पहिला. काय अरे बाबा बाबा ये सोना कंची आणलास? हा अरे खरोखर आहे का डुप्लिकेट आहे? जा पाण्याचा मला पाण्याचा त्याचा मक्षी बघू. ठेव अगं बाई म्हणजे ठेव पाणी हंजा कामावशा आलोय. रंजिता अगं खरोखर सोन्याचाच आहे रे. सोन्याचाच आहे. सोन्याचा तुम्ही आराम करा जा. कधी आहे माहितीये का? तुला काय नुसता खावावं घसा बसतो. कोण आहे? अशी सासू कोण आहे? हा काय झालं ताई? आतमध्ये काय काय झालं काय? कोथमीर पाहिजे. कोथमीर संपले हो, गेली ना आज बाजारात मी. नाही संपले बाजारात नाही गेली मी. हा चला बघा तिच्याकडे असेल बाजूवालीकडे. देवा आता हिला दिसलंच तर परत उघड टेन्शन जातंय. पहिला मी जेवणाचं बघते. अगं 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 तेल कमी वापर. तुला माहिती नाही का तुझं युद्ध चालू आहे, तर समजून घे ना काही गोष्टी. तू थोडासा वापर, थोडासा. ठीक आहे? कुठं ठेवू बघ. आज डोसे बनवतच नाही. जाऊ दे, नुसता भातच उकडून देते. नुसतं तेल कमी वापर, दूध कमी वापर, साखर कमी वापर. काय खरंच बाई, काय अँटिक माणूस आहे हा. मला तर वाटतं ना, जेव्हा हा जन्माला आला ना तेव्हा श्वास पण याने ना खूप मोजून घेत असेल. खरंच फुटलं माझं नशीब. काय बनवत नाही. जाऊ दे. चॉकलेट खाऊ का आईस्क्रीम खाऊ? थंडा पिते. अगं 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 फ्रीज बंद कर. काय बघते तू फ्रीज मध्ये? बंद कर फ्रीज. तुला माहिती नाही एमएससी वर एवढा मोठा लाईट बिल देतात बाबा. काय तू पण चल, तुला 5 रुपयाची आईस्क्रीम देतो. काय? अहो, हा बोल. चहा किती कप करू? चहा ना? अगं एकच कप बनव, त्याचे दोघं अर्धे अर्धे पिऊ ना. समज? हा तू अर्धा मी अर्धा. हा किती भारी. तुला माहिती आहे ना किती महागाई वाढली. थोडा थोडा बनव. हो, ठीक आहे? हो. येऊ लवकर आण. आई मेलं फुटलं माझं नशीब. 1 कप चहा पण नाही पिऊ शकत. असला कंजूस नवरा मिळालाय खरंच. आणि त्या संध्याचा नवरा काय फिरायला नेतो. आणि आम्हाला अर्धा कप बनव, 1 कप बनव. शी वैतागले बाबा. तरी तुला सांगला ते दागी बिगीना घेऊ नको. हा नुसती अशी वाचकार त्याला सांगतय. औरा भारी ना तौरा भारी. मी चोरी नाही केली. अगं चोरी नाही केली, आता आपण बोलून काय आहे? लोकांच्या तोंडावर हात देशील? ते आईला होतं ना बघलं तर मी कांजी राव. रंजिताताई, आता चला गोव्याशी. माझं दागिना पाहिजे होतं. काय म्हणा
ताई ताई तुमचे दागिने चोरीला गेले ताई. काय हा चोरला गेला का तुम्हीच ठेवलं? नाही ताई, खरंच नाही, खरंच चोरीला गेले ताई. मला माहिती नाही, मला माझे दागिने पाहिजे. ताई खरंच सांगते, त्या दिवशी मी दागिने कुठे ठेवले, काय कोणी नेले, काही माहिती आहे आमना ती माझी दागिने तुझी तुम्हीच लपवले. नाही ताई, मला खरंच माहिती आहे. नाही, खरंच नाही ताई, स्वामींची शपथ, खरंच नाही जाते आता बघताची ना बघते काय ते तुझं बघते आता. ताई. ओ, ओ, आठवण या. अरे काय आहे निस्ता गोंगाट, जैसा शरीर आहे तैसा आवाज आहे. गोंगाट व मारते ना मी दागिने ते शेजारी नुआ. हा आता बोलते नाही आते काय? चोरले बोलते ऐसा ते. कैसा बोलता नाही येतील? ते का- काय माहिती ते का खेळणार नाही बारके पोरांचा लाखाचं दागिनं आम्हाला नाही देती. नाही ते कसे. मला माहिती ती लपुला असतील, तिची जाम नजर होती म्हणजे दागिन्यांवर. मी काय म्हणतोय येऊ शे मामाला माहितीये ना. हा जा मामाला बोलू, जा पटकन जा. हा येतंय. देत नाही म्हणजे ऐसा थोडीच आहे, आम्ही काही येर नाही. अवर लाखाचं दागिनं सोराला खोटी लोक का बघली ना आयुष्यात. मामा ये. काय काय मग बसा. अरे काय व्हायला काय? आम्ही गोव्याला फिरायला गेलतो, हा दागिनं आम्ही यांच्यावर दिलं. तुम्हाला सांगायला का नाही विषय, हा, यांच्यावर बोला. ठेवायला दिलं. मला बोलला तस आणि ती आता सांगते नाही येत दागिनं. नवरात्र बोलतोय. काय सांगता? मग डायरेक्ट नाही सांगते ती. मग अरे काय मामा माणूस आहे. आवरा लाखाचं दागिना ती माझं. तू काय काय खाऊ आहे? अरे अवरे आमच्या आयुष्याची पुंजी आहे ती. त्याला दिलंस का ला? याच्या अगोदर बी हिची चोरी झाली माहिती ना, कैसे मेरलेलीला. तर मी आम्ही काय डोका लावला, तर बाबा शेजारी आहेत त्यांच्यावर ठेवू आयला व घेऊ कोण. ती माणसं कशी आहेत माहिती नाही का? माहिती नव्हता ना. हा? अरे त्यांची पोरं वगैरे- तुम्ही पण शेंगलं नाही. आता मला काय माहिती यावी दिल्या ते सांगायला पाहिजे ना. आता फिरायला चालू म्हणून गेलतो आम्ही. बरोबर मग शाळा त्यांची पोरा बघली इंग्लिश शाळा ना आता जाता. चलन हा कंशी आलं पैशावर हॉटेलला जावला. काय बोलतो? आम्ही बघलाय आम्ही डोलेशी बघले. बोलो सगळ्यांना. सगळ्यांना ए, बोलो सगळ्यांना. सगळ्यांना मग सगळ्यांना जेवून ये. आज सोक्ष मोक्ष लावून टाकू. अरे येरी ग येरी, आता तुम्ही मला टेन्शन, आता मला भात जेवायची पाली आणलीस. ते बोलतो मी पोलीस चौकीला जाण. पोलीस चौकीला गेल्यावर माझ्या बरोबर माझ्या पण हातात भुकटच्या पेऱ्या पडतील. पण असं लोकांचं दागिने इकाचं दादा म्हणजे कसना जिगरा यांचा. या 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 दादा या. अरे या काय इकडे या, इकडे मी सांगते समजावून. जरा इकडे या, इकडे या. या या ताई इकडे. काय झालं? काय झालं सांग. अरे आम्ही गेलतो गोव्याला फिरायला, तर गेल्या टायमाला माहिती ना चोरी झाली. सगळ्या गावाला माहिती आहे हिचं दागिनं नेलं चोरून रस्त्यातून. तर आम्ही बोललो हिला काय बोललो, शेजारी आहेत आपले चांगले, जेवढी परिचयाची लोक आहेत एवढ्या वर्षापासून, ठेवा त्यांच्याकडं. आता ते सांगतात दागिने दिलेत ना आमच्याकडं. बापरे बापरे, कसं तुम्ही विश्वास केला कोणावर पण. बरं झालं बाबा तुम्ही दिलत नाही ते. मग काय अरे पण एक दागिना नाही दिला, पिशवी भरून दागिने दिलत. बोललेलो नाही ऐकलं. पिशवी भरून काय काय दिलेला ताई दागिना? गंटन होती, हार होता, बांगड्या होत्या. तुम्हाला माहितीये ना तशीच आहे ती. त्याला देवाचा. हे बघा मी सर्वांना सांगते, रंजिता ताई अशा करू शकत नाहीत. त्या तर स्वामी भक्त आहेत, त्या कधीच चोरी नाही करू शकत. हा? मम्मी काय खोटं सांगते? अरे भाई आम्ही आमच्या हाताने दिलेत ताई, तुम्ही असं बोलता. अरे दादा ऐसा कवा असतं, आम्ही आयुष्यात कवा असा बघला नाही. हा ऐसा शेजारी आहे. काय बोलणार आता आम्ही सांगा. अरे भाई बोललेलो. मी काय सांगतोय माझा ऐका. हे बघा एक उपाय आहे, जालिम उपाय आहे माझ्याकडं. काय उपाय काय दादा? बोलतो? एक भक्ती नाही माझ्या ओळखीची, काय बोलतोस? तिच्याकडे आपण जाऊ. हा, ती पण तुमचा दागिने भेटतील का? 100% ती भेटवून देईल. बाबा, ते गोल गोल फिरवलेले भरपूर भेटतात. नाही चल तू माझ्यावर बघ एकदा. हम्म? भक्तीकडे असं जाऊ असलं आपण. तर भरपूर लोकांचं काय बोलतोस जायचं? चला चल जाऊन बघू. चला चला जाऊ बघू. एकदा बघायला काय हरकत आहे? चला 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 जाऊ चला 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 ढोंगी असेल चला. ना, नाही नाही एकदा बघायला काय आहे? टाळा लाव का उग्रच सगळं उघड आता. सोपं खुर्च्या पंखा बिंका हा लावते. कुठे टाळा ठेवले काय माहिती. कसं सांगू मी यांना, रंजिता ताई अशा नाही करू शकत. बघूयात आता यांची भक्तीने आता काय करते ते. काय जाऊ स्वामी. स्वामी मी दागिने नाही सोडले, स्वामी मी दागिने नाही सोडले. अरे तू स्वामीना गारा ना घाल या घाल, पण लोकांना कोण समजवेल?
न ते बाईला आता कोण समजून संध्याला. स्वामी भक्त आहे त्यांच्या पाठीशी. स्वामी बघा ही भक्ती ना एकदम भक्ती ना. या 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 बसा बसा बसा. काय बा काय आहे? हा बोला बोला. हा, बोल बा. माझी दागिने चोरीला गेले. कधी माहिती मी शेजारी होतील तर तिथे नाही परत. अच्छा का? थांबा काहीतरी उपाय करा चांगला. थांबा घाबरू नका माझी. बोल. तिचे दागिने कुठे गेलेत ते? बघ बोल लवकर मला सांग. कुठे शेजारनी बाईनी दागिने कुठे गेलेत कुठे नाही ते सांग मला. अरे बेटा तुला खर्च चिकार आहे. चिकार खर्च येईल तुला. ते काय सांगू शकत नाही मी. काय सांगू तुम्हाला खर्च काय ते सांगा. सध्या तुम्ही 20,000 रुपये टाका इथं. 20,000 रुपये सध्या ठेवा. मग तुमचे तेवढे लाखाचे दागिने गेले. अरे 20,000 इथं ठेवा. मग काय करणार? नाही ठेवायचं. चालतं वा मला नाही लागत. मी दिरकी घेत नाही येत ना. मला पैसा नाही लागत. वरती द्यायचे लागतात. पैसे चाललेलो. द्या, 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 द्या. आता ते एवढे दागिने पाहिजे ना बाबा. ठेवा नाही तर चालते वा. 1000 रुपये तरी कमी करू का? नाही मी कोणाचे पैसे घेत नाही. आहे पण दागिने भेटतील का? हो घ्या. तुमचे 5 दिवसांनी तुमचे दागिने भेटतील बघा. याचा काय करायचं? तिथे तुमचे चोरीला गेलेत ना दागिने तिथे ठेवा तो पुण्यानं. हा हा भेटतील. आमची मावशी आलती. हो माझी पण मैत्रीण आलेली. भेटतील. याना अनुभव आले भेटतील म्हणजे. अरे कितीतरी जणाला पोरं नव्हती त्यांना पोरं दिलेत. पोरं झालेत बाबा. कितीतरी जणांच्या नोकऱ्या नव्हत्या त्यांना नोकऱ्या पण मिळल्यात. विश्वास ठेवा माझ्यावर. चला माय आम्ही जातो. हा? हा. जा. चला चला चला. भेटतील दागिने मला वाटते. हो हो. सगळेजण सौर बोलतात. माझे मार्क किती चांगले आले. पहिला नंबर आला माझ्या क्लासमध्ये. बघू. अरे वा खरंच तू खूप छान अभ्यास केलास. खरंच खूप गुणी मुलगा आहेस रे. चोरांच्या इथं का आलेस? तुला पण चोर बनवतील. चल पहिल्या ती. स्वामी मी चोर नाही आहे. स्वामी मी चोर नाही. स्वामी मला सगळे चोर म्हणून बोलतात. स्वामी मी कोणाचे दागिने नाही सोडले. स्वामी मी दागिने नाही सोडले. दागिने कुठे गेले काहीच माहिती नाही. स्वामी 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 काहीतरी करा ना. चमत्कार स्वामी. स्वामी
सगळे हेच ते दागिने. नाही. फोन लावते यांना, फोन लावते. ओ ओ दागिने भेटले हो. तुम्ही कुठे आहात? लवकर घरी या, लवकर घरी या, लवकर घरी या. स्वामी स्वामी कसे उपकार फेडू तुमचे स्वामी. स्वामी कसे उपकार फेडू. कधी येतील दागिने भेटले स्वामींच्या कृपेने. कधी येतील ये. रंजिता, ओ, बसा. दाखव मला काही दाखव. बसा. तुम्ही बसा बसा बसा. हे बघा, हे बघा, सगळं आहे ना? हे बघा, हे बघा. मी बोलली ना मी चोर नाहीये. मी तुम्हाला बोलली ना मला आवड आहे पण मी चोर नाही. मी कधीच मी आता कोणाच्या- सगळ्यांना बोंबलून सांगते का माझी बायको चोर नाही, आम्ही चोर नाही. नका. मी सांगते. तुम्ही सांगते सगळ्यांना सगळ्यांना. बोलून आणा, सगळ्यांना बोलून सगळ्यांना आणा. सांगते. जावा, सगळ्यांना बोलून आणा. माझी बायको चोर नाही, माझी बायको चोर नाही. या, या, या. ये फटाफट. काय दागिनं गवलं? अरे दागिने आहेत. हे बघ, माझं दागिना. आहे? आज थांब बघू दे आधी. नीट बघून घे नक्की ओरिजिनल आहेत का? हा हा अरे original फासा ते. बघ, फासा. हो हो बघते बघते. हा हा माझं पण सुद्धा दागिना दागिना. बरोबर ताई, आमचे दागिना आम्हाला हो ओळखतात. बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे. हो. आणि तुम्ही फक्त बोलले होते की दागिने मिळतच नाहीयेत. मग हे हा, आता त्याचं कसे काय? मिळाले? मी म्हटलं ना की स्वामींच्या इथेच खालीच दागिने होते ते मला दिसले नाही. दागिने चोरीला नव्हते गेली. मग दागिने मी चुकून का इथे विकून ठेवलेले टाकले? ते मला समजलंच नाही मी कुठे ठेवले. मी सगळं घर शोधलं पण मला कुठेच दागिने मिळाले नाही. आणि मी स्वामींजवळ खूप रडली आणि रडता रडता स्वामींनी माझ्या हाताच्या खाली फूल टाकलं. त्या फुलाच्या इथे मी ते फूल हातात घेतलं तर तिथे बघितलं तर ती लाल कलरची पिशवी इथेच होती आणि तिथेच होते ते. इतके दिवस दागिने इथंच होते. मी सोडले नव्हते, मी विकले नव्हते. दागिने इथंच होते. तुम्ही बघून घ्या ताई. अहो पण आता शेवटी काय करणार, तुम्ही बोलले की नाही आणि तिने स्वतः हाताने आणून दिले होते तुमच्याकडे. अरे बाबानो, आम्हाला जर विकायचं असतं तर गपचूप विकलं असतं, पण तसा काय झालेला नाही. या आता देवाच्या कृपेने भेटलं ना, बघा सगळा बरोबर हाय. अरे बाबा त्या भक्तीनिकर सगळ्या अंधश्रद्धा आहे. ती मागच्या वेळी पण अशीच बोलली होती, चोरीला गेलं चोरीला गेलं. पैसे खायचे धंदे ते माहितीये का. हो मागं पण माझ्या मावशीला नेलती तर बोलली कानातलं गेलं तर बोलले भेटतील पण काय अजून भेटले नाही. मग मागे माझ्या मैत्रिणीला पण मी घेऊन गेलेली. तिला पोरबाळ नाही ना म्हणून पैसे घेतला न तिने आणि तिला सांगितलं की 2 वर्षात मुलं होतील. आज 5 वर्ष झाली तिला पोरबाळ नाही. झाला असं असतं या. सगळा पैशांचा खेळ. हा अरे आपणच विश्वास ठेवतो या सगळ्या हा, गोष्टींवर. मग चुकी आपली पण आहे ना. ते आपली पण नाही ना. आपण भक्ताशी जाताना तीच मोठी बरं. चुकी आपली. त्याचा भाग आहे. विश्वास ठेवणं जाऊ दे, चालू सगळे आहे. ऐका. हे बघा, हे सगळे अंधश्रद्धा आहे. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा नाही. बरोबर आहे. मानसिक, तांत्रिक भक्तीने त्याच्यावर कवा विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला सांगत होती ना रंजिता ताई असं नाही करू शकत. त्या स्वामी भक्त आहेत, त्या कधी चोरी नाही करू शकत किंवा त्या खोटं नाही बोलू शकत. आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा हा, आणि भक्ती करा. श्री स्वामी समर्थ.